नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला आज एक विनोद सांगतो. एक माणूस असतो जो आपल्या मुलाला चांगला धून काढत असतो. लहानसा मुलगा असतो, 4थी-5वीतला असतो. शेजारचे मध्ये पडतात, "अहो काय झालं काय? तुम्ही तुमच्या मुलाला एवढं का मारताय?" तो म्हणतो, "अहो काय सांगायचं तुम्हाला, सायन्स आणि मॅथ्समध्ये हा मुलगा नापास झाला आहे. शाळेमध्ये जात नाही, अभ्यासात लक्ष देत नाही, गृहपाठ करत नाही." तर ते परत शेजारीमध्ये पडतात, "अहो शिकेल, हळूहळू शिकेल, त्याला अभ्यासाला तुम्ही मदत करा," वगैरे वगैरे वगैरे. तो माणूस काय ऐकत नाही, तो मुलाला धूत राहतो. त्याच्यानंतर आठवड्याभरानंतर तेच वडील त्याच मुलाला परत एकदा धोपटून काढत असतात. शेजारी परत मध्ये पडतात, "अहो आता का तुम्ही त्याला मारतायत?" तो माणूस म्हणतो, "अहो या मुलाचा पुढच्या आठवड्यामध्ये रिझल्ट आहे." ते म्हणतात, "अहो मग पुढच्या आठवड्यात आहे ना, मग तुम्ही त्याला आत्ता का मारताय?" तो म्हणतो, "अहो मी टूरला चाललोय 15 दिवस, तो जेव्हा नापास होईल त्यावेळेला मी इथं नसेन." हा विनोद मला एवढ्याकरता सांगावासा वाटतोय की आत्ता सोशल मीडियावरती खूप जण चर्चा करतायत, इंग्लंड कसे जिंकले आणि इंग्लंड इतक्या तुफान फॉर्ममध्ये असताना भारतीय संघाचा त्यांच्या विरुद्ध कसा काय निभाव लागणार. मला विनोद आत्ता अशा करता आठवला की अहो मॅच आहे 1 ते 5 जुलै, कुठं आहे? बर्मिंगहममध्ये. आत्ताची सिच्युएशन काय? भारतीय संघ मालिकेमध्ये 2-1 पुढं आहे. लंडनमध्ये नदीच्या अलीकडे, नदीच्या पलीकडे म्हणजे लॉर्ड्स आणि ओव्हलला जिंकणारा भारतीय संघच होता, हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून मला एवढीच नम्र विनंती करावीशी वाटते की निगेटिव्ह मेंटॅलिटी आपण काही जणच मी म्हणतोय, सगळेजण अजिबात नाही, कधी सोडणार. आत्तापासून आपण या चिंतेत आहोत, विराट कोहली फॉर्ममध्ये नाही, रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही, आपले फास्ट बॉलर इंजोर्ड आहेत, आपला निभाव कसा लागणार. अहो विराट कोहली आणि रोहित शर्माचा फॉर्म परत कधी येईल तुम्हाला सांगता येत आहे का? जो रूटचा फॉर्म ॲशेस सिरीजमध्ये होता का? ऑस्ट्रेलियामध्ये कॅप्टन म्हणूनही तो पचकला, बॅट्समन म्हणूनही तो पचकला. आत्ता त्याचा तुफान फॉर्म आहे, अप्रतिम बॅटिंग करतोय तो, मान्य आहे. आणि त्याचबरोबर अँडरसन आणि ब्रॉड इंग्लंडमध्ये तुफान बॉलिंग करतात. मला सगळं मान्य आहे, मला इंग्लंडचा आत्ताचा फॉर्मसुद्धा मान्य आहे, ते भन्नाट क्रिकेट खेळत आहेत हे सुद्धा मान्य आहे. पण म्हणून आपल्या संघाला सामना चालू व्हायच्या अगोदरच हरलेल्या मनोवृत्तीने आपण काय उगाच टोचतोय? भारतीय संघाचा फॉर्म, भारतीय संघाचे बॅट्समन काय करतील, त्यांचा निभाव लागेल का? जॉनी बेस्टोनी तुफान फोडून काढलं, आपल्या बॉलर्सलाही तो फोडून काढेल, हे म्हणजे पुढच्या आठवड्यात रिझल्ट आहे. आणि तुम्ही टूरवर जाण्याचं शक्यता म्हणून तुम्ही आत्ताच तुमच्या मुलाला धोपटणार का? माझं म्हणणं, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन एक खेळाडू हा आजारी पडला, कोणाला दुखापत झाली, कोण आजारी पडला आणि संघातले मुख्य खेळाडू हे बाजूला होत राहिले, तरी भारतीय संघाने संपूर्ण स्ट्रेंथच्या ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवलं. हे तुम्ही नाकारता का? गेल्या वर्षी ह्याच इंडियन टीमनी इंग्लंड संघाविरुद्ध 2-1 आघाडी घेतली, तेव्हा काही अँडरसननी अंडरआर्म बॉलिंग केली का? जो रूट डाव्या हाताने खेळला का? अजिबात नाही. माझं म्हणणं एवढंच आहे, भारतीय संघ जिंकेल किंवा हरेल ही पुढची गोष्ट आहे. त्यांना आत्तापासनं निगेटिव्ह मेंटॅलिटीनी त्यांच्यावरती टीका का करताय? आपला निभावच लागणार नाही, आपल्या प्लेअरची लायकीच नाही. अरे थांबा जरा, थोडंसं थांबा. तुम्ही प्रत्येक वेळेला जर काही निगेटिव्ह मेंटॅलिटी काही जण ठेवत राहिले तर खरोखर काय म्हणावं कळत नाही. मी पत्रकार नंतर आहे, मी खेळाडू पाहिला आहे, त्यामुळे मला मॅच चालू होण्याच्या अगोदरच मॅचमध्ये काय होणार, आपण कसे खेळणार, यांच्या विरुद्ध निभाव कसा लागणार, ही गोष्ट मला पटत नाही. समोरच्या संघामध्ये जर का हुकमाचे एक्के असले तर आपल्याकडे सुद्धा हुकमाचे एक्के आहेत. क्रिकेटच्या फॉर्मच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते कधी कोणाला कडेवर घेईल आणि तोंडात गुलाबजाम भरवेल, धावांचा किंवा विकेटचा, हे जसं सांगता येत नाही, तसंच क्रिकेट कोणाला कडेवरनं खाली उतरवून ठेवेल आणि कंबरड्यात लाथ घालेल, हे सुद्धा सांगता येत नाही. क्रिकेटला गृहीत धरू नका. आपल्या खेळाडूंवरती, आपल्या संघावरती मॅच चालू व्हायच्या अगोदरच अविश्वास दाखवू नका, एवढीच माझी नम्र विनंती आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याचं कारण सगळेजण या निगेटिव्ह मेंटॅलिटीचे नाही आहेत, मात्र काही जण नक्कीच आहेत. आणि हा निगेटिव्ह मेंटॅलिटीचा जो ट्रेंड आहे
तो मला असं वाटतं त्यांना आयुष्यात सुद्धा त्रास देईल. कारण एखादी गोष्ट होण्याच्या अगोदरच तुम्ही त्याची चिंता करू लागलात तर आयुष्यामध्ये सुद्धा ज्या अनपेक्षित गोष्टी घडतात त्याच्या विरुद्ध तुमचा निभाव कसा लागणार? त्यावेळेला तुम्ही शस्त्र खाली ठेवणार का? लढाईच्या अगोदरच हाताला पांढरा रुमाल बांधणार का? नाही ना. त्यावेळेला तुम्ही कसं एकजूट होऊन लढता तशीच लढाई भारतीय संघसुद्धा एजबॅस्टनला करणार आहे. मला आत्मविश्वास आहे की भारतीय संघसुद्धा टक्कर इंग्लंडला देऊ शकतो. आत्ताच्या घडीला 2-1 आघाडी ही भारतीय संघाकडेच आहे, हे विसरू नका. म्हणून नम्र विनंती आहे, अगोदरच नकारात्मक विचार करू नका. तुमचे विचार काय आहेत मला जरूर कळवा. माझे विचार पटतात की नाही याच्यावरती टीका करायची असली तर ती मुद्देसूद करा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या ह्या ज्या काही टीका टिप्पणी आहे, तुमचे जे काही मुद्दे आहेत त्याची मी मनापासून वाट बघतोय. हिरिरीने मुद्दे मांडा, मुद्देसूद मांडा. बाय बाय.